Hot problems, question number 18. P is the circumcenter of an acute angle triangle ABC with circumradius R. Midpoint of BC is D. Show that the perimeter of triangle ABC is 2R into bracket sin A plus sin B plus sin C. हा क्वेश्चन वेगळा आहे. शिवाय ह्याच्यामध्ये फिगर पण दिलेले नाही. आपल्याला फिगर ड्रॉ करावी लागणार आहे. त्याच्यासाठी आपण ट्रायंगल ABC एक अॅक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला. त्याचा हा सर्कल आहे. पी सर्कम सेंटर आहे. डी हा मिड पॉइंट आहे सेगमेंट बीसीचा. आणि आपल्याला पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इक्वल्स टू 2R इंटू ब्रॅकेट साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी हे दाखवण्यासाठी काही कन्स्ट्रक्शन्स करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन मध्ये पाहू की ड्रॉ सेगमेंट बीपी, सेगमेंट सीपी आणि सेगमेंट पीडी. आता हे दोन ट्रायंगल बघा, ट्रायंगल बीडीपी आणि ट्रायंगल सीडीपी मध्ये आपल्याला माहिती आहे की डी हा मिड पॉइंट आहे सेगमेंट बीसीचा, म्हणजे बीडी इक्वल्स टू सीडी. BP equals to CP radii of the same circle. PD congruent to PD. Therefore, triangle BDP is congruent to triangle CDP by SSS test. मग दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट म्हणून त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे अँगल BPD इज कॉन्ग्रंट टू अँगल CPD. ओके. आणि अँगल BDP इज कॉन्ग्रंट टू अँगल CDP. ते पण करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. आणि ते अँगल्स एकमेकांच्या अँगल्स इन लिनियर पेअर पण आहेत, म्हणून ते दोन्ही अँगल्स काय होतील तर इक्वल अँगल्स आणि अँगल्स इन अ लिनियर पेअर. म्हणून अँगल PDB इक्वल्स टू अँगल PDC इक्वल्स टू 90 डिग्री, म्हणजे PD इज परपेंडिक्युलर टू BC. ओके. आता आपल्याला अँगल BAC म्हणजेच अँगल ए. अँगल BAC म्हणजे काय, अँगल ए इज हाफ ऑफ अँगल BPC. कशामुळे तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज केला याच्यामध्ये. मग हाफ ऑफ अँगल BPC पहा काय, अँगल BPD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CPD, म्हणजे BPC चा हाफ जो आहे तो अँगल BPD म्हणू शकतो आपण. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल BPC. हाफ ऑफ अँगल BPC म्हणजेच अँगल BPD. ओके. म्हणजेच आपण आपल्याला इथे साइन ए म्हटले तर मी साइन ए इक्वल्स टू साइन ऑफ अँगल BPD पण घेऊ शकते. ओके. मग आता साइन ऑफ अँगल BPD, BPDचे साइन म्हणजे काय असतं, साइन म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनस, म्हणजे ते आलं BD अपॉन BP. पण BD म्हणजेच काय, सॉरी BD तसंच ठेवू आपण. BP म्हणजे काय तर सर्कम रेडियसला म्हटलं R, म्हणजे त्याला R. ओके. म्हणजे BD इक्वल्स टू पहा, therefore काय आलं साइन A इक्वल्स टू BD अपॉन R. therefore BD इक्वल्स टू R इंटू साइन A. मग आपण BDचे डबल काय BC. मग आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 केलं तर काय होईल, 2BD इक्वल्स टू 2R इंटू साइन A. ट्वाइस BD म्हणजेच काय तर BD इक्वल्स टू DC, म्हणजे ट्वाइस BD इज इक्वल्स टू काय आलं BC. सो BC इक्वल्स टू 2R इंटू साइन A. म्हणजे आपल्याला हा एक रिझल्ट मिळाला आता की BC इक्वल्स टू 2R इंटू साइन A. पहा, BC इक्वल्स टू 2R इंटू साइन A. BC equals to 2R. But similarly, we can show that AC equals to BC equals to 2R into sin A
बीसीच्या समोरचा हा अँगल ए, तसं आपण काय घेऊ शकतो, ए सी इक्वल्स टू 2r इंटू साइन बी. अपोजिटचा अँगल घ्यायचा, साइन बी. तसंच ए सी, आता काय घेऊ आपण, ए बी. मग ए बी मध्ये काय घेऊ आपण, ए बी इक्वल्स टू 2r इंटू साइन सी. म्हणजे आपल्याला हा एक रिझल्ट मिळाला, तर त्याच्यावरून आपण सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट ए सी इक्वल्स टू 2r इंटू साइन बी आणि ए बी इक्वल्स टू 2r इंटू साइन सी. म्हणजे हा झाला नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. त्याच्यावरून आपल्याला येईल ए बी म्हणजे ए बी प्लस बी सी प्लस ए सी, ए बी प्लस बी सी प्लस ए सी इक्वल्स टू काय मिळालं, 2r इंटू साइन सी प्लस म्हणजे आपल्याला लिहिता येईल असं की 2bc adding 1 to 3, bc plus ac plus ab equals to 2r into sin a plus 2r into sin b plus 2r into sin c. BC plus AC plus AB म्हणजेच काय आलं, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC equals to 2r common, 2r into bracket sin A plus sin B plus sin C. Okay?